मुंबईत पावसाने जोरदार हजेरी लावली। शहरातील पिण्याच्या पाण्याचा साठा आता त्याच्या एकूण क्षमतेच्या जवळपास 70% पोहोचलाय। मुंबईला पाणी पुरवठा करणारे 7 पैकी 4 प्रमुख तलाव आधीच ओसंडून वाहत आहेत। परंतु तुमच्याही मनात हा प्रश्न आलाच असेल, एवढा पाऊस पडूनही तलाव भरले असतानाही बीएमसीने लागू केलेली 10% पाणी कपात अजूनही का कायम ठेवली? आजच्या या व्हिडिओमध्ये आपण यामागची नेमकी कारणे आणि बीएमसीच्या भूमिकेबद्दल सविस्तर माहिती घेणार आहोत। नमस्कार, मी हर्ष, आपण पाहत आहात प्रहार न्यूज लाईव्ह। सर्वप्रथम सध्याची आकडेवारी पाहूया। बीएमसीच्या माहितीनुसार शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या 7 जलाशयांमध्ये 10,09,432 दशलक्ष लिटर पाणी जमा झाले, जे त्यांच्या एकत्रित क्षमतेच्या 69.74%। विशेष म्हणजे मुसळधार पावसामुळे केवळ 24 तासात या साठ्यात जवळपास 8% वाढ झाली। मुंबईकरांसाठी आनंदाची गोष्ट म्हणजे तुळशी, विहार, तानसा आणि मोडक सागर हे 4 जलाशय आत्ताच पूर्णपणे भरून ओसंडून वाहत आहेत। मात्र उर्वरित 3 प्रमुख जलाशयांमध्ये अजूनही पाणी भरण्यास जागा आहे। तसेच अलीकडील या वाढीनंतरही शहराचा एकूण पाणी साठा गेल्या वर्षीच याच कालावधीत नोंदवलेल्या 86.88% तुलनेत अजूनही कमी आहे। यंदा 11 मे रोजी जेव्हा सर्व धरणांमधील एकत्रित पाणी साठा 10%पेक्षाही खाली गेला होता, तेव्हा पुढील मान्सून पर्यंत पाण्याची गरज भागवण्यासाठी बीएमसीने संपूर्ण शहरात 10% पाणी कपात लागू केली होती। यामध्ये पाणी पुरवठा कमी करण्यासोबतच पालिकेच्या पाण्याने जलतरण तलाव भरण्यावरही बंदी घालण्यात आली, जी 17 जून 2026 पासून पूर्णपणे बंद करण्यात आली। आता प्रश्न पडतो की तलाव भरत असतानाही कपात का मागे घेतली जात नाही? महापालिकेचा हा निर्णय तात्कालिक पावसावर नव्हे, तर वर्षभरासाठी पुरेसे पाणी सुनिश्चित करण्यावर आधारित आहे। अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी स्पष्ट केल्यानुसार 30 सप्टेंबर पर्यंत सर्व 7 धरणांमधील पाणीसाठा 100% क्षमतेवर पोहोचल्यास बीएमसी 10% कपात मागे घेण्याचा विचार करेल। यामागची प्रमुख कारणे खालीलप्रमाणे आहेत। अनिश्चित मान्सून। जुलै महिन्यात पाऊस चांगला झाला असला तरी ऑगस्ट आणि सप्टेंबर मधील मान्सूनची कामगिरी कशी असेल याची कोणतीही खात्री नाही। हंगामाच्या उत्तरार्धात पावसाचा जोर कमी झाल्यास पुढील उन्हाळ्यात तीव्र पाणी टंचाईचा धोका निर्माण होऊ शकतो। दीर्घकालीन सुरक्षा। 30 सप्टेंबर पर्यंत जर सर्व धरण पूर्ण भरली तरच शहर पुढील पावसाळ्यापर्यंत पिण्याच्या पाण्याची अखंड मागणी भागवू शकतो। अन्यथा कोरड्या महिन्यात तुटवडा टाळण्यासाठी प्रशासनाला संवर्धनाचे उपाय सुरू ठेवावे लागतात। थोडक्यात सांगायचं तर उन्हाळ्यात मुंबईकरांना कोणत्याही पाणी टंचाईचा सामना करावा लागू नये म्हणून बीएमसी पाण्याचा प्रत्येक थेंब अत्यंत काळजीपूर्वक आणि जपून वापरत आहे। जोपर्यंत तलाव 100% भरत नाही तोपर्यंत जलतरण तलावांवर पालिकेचे पाणी वापरण्यास बंदी आणि 10% पाणी कपात अशीच कायम राहणार आहे। तर मित्रांनो, तुमच्या मते बीएमसीचा हा निर्णय योग्य आहे का? आम्हाला कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा आणि प्रहार न्यूज लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।